सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे आणि वरखेडा शिवार परिसरातील अल्पभूधारक शेतकरी गेल्या 2 वर्षांपासून रानगाई, नीलगाय व रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडले। कृषी महाविद्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या पडीद आणि झुडपे वाढलेल्या जागेत वन्य प्राण्यांनी आश्रय घेतल्याने ते थेट शेतात घुसून मका, कापूस, तूर आदी पिकांचे अतोनात नुकसान करत आहे। या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भाजप नगरसेवक ललित माळी आणि युवराज चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अनेक त्रस्त शेतकऱ्यांनी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता आणि प्राचार्य बबनराव इले यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले। या निवेदनाची आणि शेतकऱ्यांच्या व्यथेची गंभीर दखल घेत प्राचार्य बबनराव इले यांनी संबंधित जागेची तातडीने पाहणी करून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। प्रशासनाने घेतलेल्या या सकारात्मक भूमिकेमुळे शेतकऱ्यांनी तुर्तास समाधान व्यक्त केलंय। मात्र जोपर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनींचे आणि पिकांचे नुकसान थांबून या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही तोपर्यंत या विषयीचा आपला पाठपुरावा असाच सुरू राहील अशी ठाम भूमिका नगरसेवक ललित माळी यांनी यावेळी स्पष्ट केली आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। या ठिकाणी सर्व वरखेडे शिवार आणि धुळे शिवाराच्या शेतकऱ्यांचा जो काही प्रश्न होता आम्ही आपले जे प्राचार्य आहे यांच्याकडे सांगितला। त्या ठिकाणी प्रमुख जी समस्या होती की मागच्या 2 वर्षापासून रानगाई म्हणजे नीलगाई तसंच रानडुकरांनी जो हौदास मांडलेला आहे, कृषी महाविद्यालयाची जी काही जमीन आहे तिला लगत असलेल्या सर्व शेतकरी जे अल्पभूधारक आहे त्यांचे एकही पीक मागच्या 2 वर्षात घरापर्यंत आलेलं नाही आहे। या संबंधित यंत्रणा, वन विभाग, जिल्हा प्रशासनाशी तुम्ही संपर्क साधून या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आणि झालं तर याला जबाबदार तुम्ही राशाल अशा प्रमुख समस्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलो होतो। त्यांनी त्वरित ते साफसफाई करून मागच्या 20 वर्षापासून महाविद्यालयाने त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे पीक लावलेले नाही आहे। मागच्या 70 वर्षापासून आमच्याच सर्व शेतकऱ्यांची जमीन घेऊन त्या ठिकाणी जर काही तो उद्देश पूर्ण होत नसेल तर त्या जमिनी परत शेतकऱ्यांना देऊन टाका, नाहीतर त्या ठिकाणी कंपाऊंड करून आता जी काय आमची उरली सुरली जमीन आहे त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी कंपाऊंड करून शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होणार नाही याची तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे। या प्राचार्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व शेतकरी, प्रभागाचे नगरसेवक सनीभाऊ चौधरी आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहोत। जय हिंद, जय श्रीराम, जय महाराष्ट्र।